पत्रकार परिषद इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 50% पेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि त्याच्या अनुषंगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे। ज्या जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर अशा या 12 जिल्हा परिषद आहेत। या निवडणुकामध्ये प्रत्येक मतदाराला 2 मते देणे आवश्यक आहे। यामध्ये 1 मत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं लागेल आणि 1 मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल। या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे। विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया ऑफलाईन राबवण्यात येणार आहे। या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे। मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्याप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल। या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे। मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडताळणी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे। मात्र निवडून आल्यावर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर नाही केलं तर त्याची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल। या निवडणुकीमध्ये मतदान केंद्र एकूण 25,482 आहे आणि या निवडणुकीसाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे ही निवडणूक घेणार आहे आणि त्यामध्ये एकूण कंट्रोल युनिट 51,537 आम्ही वापरणार आहोत आणि बॅलेट युनिट 1,10,329 इतके बॅलेट युनिट आम्ही वापरणार आहोत। या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 असतील आणि या सर्व मतदान केंद्रावर अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी वीज, पिण्याचे पाणी, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था या सर्व करण्यात आलेलं आहे। याशिवाय काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून निर्माण केल्या जातील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील। पिंक मतदान केंद्रावर ज्यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे असे मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील आणि त्यामध्ये सर्व निवडणूक कर्मचारी, अधिकारी आणि सर्व सुरक्षा कर्मचारी या महिला असतील। या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार आहोत आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून जी मतदार यादी आली ती मतदार यादी जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती गणनिहाय ही विभाजित केलेली आहे। 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे। आपल्याला माहीतच आहे की या मतदार याद्या या भारत निवडणूक आयोगाकडून आलेल्या असल्यामुळे या मतदार यादीमध्ये कोणतेही नाव याच्यामध्ये समाविष्ट करणे किंवा कोणतेही नाव याच्यामधून वगळणे
ही राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही. यामध्ये दुबार मतदार आम्ही टूलद्वारे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि दुबार मतदारासंदर्भात योग्य ती कार्यवाही आमच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर